नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। पारसिकनगर खारेगाव कळवा येथे रंगदे कळवा मोठ्या उत्साहात साजरा। अभिजित पवार मित्र परिवाराच्या वतीने 90 फीट रोड पारसिकनगर खारेगाव कळवा येथे रंगदे कळवा हा रंगोत्सव आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला परिसरातील तरुण मंडळींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। डीजेच्या तालावर नाचत रंगांची उधळण करत तरुण येथे बेभान होऊन नाचत असल्याचं पाहायला मिळालं। आमदार जितेंद्र आव्हाड, नताशा जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, विक्रम खामकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील येथे उपस्थित होते। तर या सगळ्यांनीच येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला। असेल की आता एवढा मोठा उत्सव चालू आहे आणि इथून कळवा, पारसिकनगर, खारेगाव या सर्व परिसरातून हे लोक आलेले आहेत। काही ठाण्यातून आलेले आहेत, काही कुलेगाववरून आले आहेत, वरळीवरून आले आहेत। तर सगळ्यांचा एवढा मोठा प्रतिसाद चांगल्या रीतीने आम्हाला भेटलेला आहे की ही निष्ठेची लढाई आहे, आम्ही गद्दार नाही आहोत आणि ही निष्ठा या लोकांकडनं दिसते की आमच्यावरती एवढा विश्वास टाकून एकत्रितपणे आपल्याकडे एवढा प्रोग्राम चांगल्या रीतीने आयोजित केला असून हे सर्वजण तरुणाई, निष्ठाई सर्व येतात, त्याचा आम्हाला खूप आनंद होतो। नागरिकांना चांगल्या शुभेच्छा, येणाऱ्या निवडणुकीत ते दाखवून देतील निष्ठेची लढाई काय असते ती। जनतेला एकच आवाज करावा, सगळ्या गद्दारांना एक साथ गाडा परत त्यांना डोकं वरती काढले। सगळ्यांना आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा। जशी आज ही तरुणाई रंगामध्ये रंगलेली आपल्याला दिसते, तर हा या देशातील बदल आणण्याचा या रंगांमधला एक रंग घेऊन ही तरुणाई जाईल आणि कदाचित पुढची जी होळी असेल किंवा धुलीवंदन असेल हे ह्या रंगात रंगून या देशाचं राजकारण बदलताना आपल्याला तरुणाई दिसेल। सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जोरदार धुळवड साजरी करण्यात आली. डीजेच्या संगीताच्या तालावर नृत्यांची व विविध रंगांची उधळण यावेळी करण्यात आली. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते या रंगोत्सवात रंगून गेले होते. ठाण्याच्या सर्व जनतेला होळीच्या व धुळवडीच्या त्यांनी खूप खूप शुभेच्छा देखील दिल्या. हे वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे समृद्धीचे जावो. आपल्या मनातील जो काही राग लोभ असेल तो जावो आणि नवीन शुद्ध मनाने आनंदाने सगळ्या ठाणेकरांनी ही होळी धुळवड साजरी करावी अशा शुभेच्छा या निमित्ताने पुन्हा एकदा देत असं मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी यावेळी व्यक्त केलं. धुळवडीच्या निमित्ताने सर्व ठाणेकरांना शुभेच्छा देतो. आम्ही सर्व कार्यकर्ते धुळवडीचा आनंद घेतो आणि सर्व ठाणेकरांना होळीनिमित्त शुभेच्छा देतो. ही धुळवड आपण आनंदात साजरी करावी आणि जो काय राग लोभ कोणाच्या मनामध्ये असेल, बुरा न मानो होली है, हे वर्ष येणारं आनंदाचं आणि सुखाचं जावं यात सगळ्यांना ठाणेकरांना शुभेच्छा देतो. होली आहे, होली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सत्व व ठाणे उत्सवने केली अनोखी धुळवड. ठाण्यातील कचराळी तलाव येथे सत्व ठाणे उत्सव व राजेश मोरे यांच्या संयुक्त विद्यमाने अनोखी धुळवड साजरी करण्यात आली. एकीकडे आभालवृद्ध ठाणेकर चक्क रांगा लावून कलाकारांकडून त्यांचे हवे तसे चेहरे रंगवून घेत होते. यासोबतच कराओके, कविता, कॉमेडी, इमिक्सचे सादरीकरण यांचा सर्वत्र उत्साह आनंद पाहायला मिळाला. तरीही बिभत्स ओघळ प्रकार नसलेल्या वातावरणामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी झाली. सलग 5व्या वर्षी सत्व ठाणे व उत्सव ठाणे आणि इतर संस्थांनी मिळून एक अनोखी होळी येथे साजरी केली. कचराई तलाव येथील खुल्या रंगमंचाच्या परिसरामध्ये ही होळी साजरी करण्यात आली. सत्व इम सर्कलचे इम वादन सुरू असल्याने अनेक जण रंगवलेल्या चेहऱ्यांनी नाचू लागले. अक्षय जाधव यांच्या AK लाईव्ह बँडची गाणी येथे सुरू होती. लोकांनी चेहरे रंगवून घ्यायला येथे रीग लावली होती. बँडनंतर अथर्व हिंगणे आणि 4 कलाकारांनी स्टँडअप कॉमेडी सादर केली. यात ठाण्यातील जुने नागरिक डॅनियल यांचाही सहभाग होता. त्यानंतर 3 तरुण कवींनी सुंदर मराठी कविता येथे सादर केला. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला असल्याचं श्रीपाद भालेराव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टेंभी नाक्यावरती धुळवड. दरवर्षीप्रमाणे ठाण्यातील आनंद आश्रम येथे जल्लोषामध्ये धुळवड साजरी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावत आणि पुष्प अर्पण करीत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर सर्व शिवसैनिकांना रंग लावून त्यांच्या समवेत धुळवड साजरी करीत सर्वांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या नातवाला रंग लावत धुलीवंदनाचा आनंद लुटला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपले वडील आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रंग लावत धुळवड साजरी केली. यावेळी शिवसेनेचे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाक्यावरती शेकडो कार्यकर्त्यांसह धुळवड साजरी केली. यावेळी भाजपा आमदार संजय केळकर हे देखील येथे उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी केल्याने ठाण्यात शिवसेना भाजपाचा एकच रंग पाहायला मिळाला.
मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेना आणि भाजपचे नेते धुळवडीच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आश्रमाबाहेर धुळवड साजरी करतात. विरोधकही मुख्यमंत्र्यांच्या या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. मात्र यावर्षी या उत्सवाकडे विरोधकांनीही पाठ फिरवली. टेंभी नाक्यावर साजरी करण्यात आलेल्या या धुळवडीमध्ये आनंद आश्रमच्या बाहेर मोठा मंडप टाकण्यात आला होता. तसंच कार्यकर्त्यांवरती रंगांची बरसत करण्यासाठी टँकरची देखील व्यवस्था करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना स्वतःच्या हाताने रंग लावून धुळवडीच्या शुभेच्छा देत होते. धुळवडीच्या शुभेच्छा देत असताना यावेळी दोन्ही नेत्यांनी राजकीय भाष्य करणे टाळले. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.